सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्याने रागाच्या भरात मुलाने वयोवृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घडली आहे। घडलेल्या घटनेची माहिती ठाणेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या 4 तासातच खून मुलाला जैरबंद करत खुनाचा गुन्हा दाखल केलाय। घडलेल्या घटनेमुळे थाळनेरमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे। थाळनेरच्या ताजपुरी शिवारात देविदास बिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील म्हशीच्या गोट्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास टापीबाई रेवला पावरा वर्ष 67 राहणार खैरकुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या वयोवृद्ध महिलेने रात्री जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती। मात्र बनवलेल्या माशाच्या भाजी कुत्र्याने खाल्ल्याने वयोवृद्ध महिलेचा मुलगा व आरोपी आवलेस रेवला पावरा याने आईशी भांडण करत रागाच्या भरात आईच्या डोक्यात लाकडी दांड टाकत जीवेठार मारले आणि घटनास्थळावरून पसार झालाय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अवघ्या 4 तासातच आरोपीला बेड्या ठोकत थाळनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर, भूषण रामोळे, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ, किरण सोनवणे, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजित देशमुख, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंके, होमगार्ड मनोज कोळी, राजू पावरा आदींच्या पथकाने केली आहे। दिनांक 25/5/25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की ताजपुरी शहरातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग बिलेसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता। त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिपाबाई रेवला पावरा, माझे मामा आवलेस रेवला पावरा असे व मी या ठिकाणी राहत होतो। काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती। सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली। त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता। त्यानंतर माझे मामा आवलेस पावरा याने माझी आजी टिपाबाईचा लाकडी दांडक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली। आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता तर आरोपी त्या ठिकाणून पसार झाला होता जंगल भागामध्ये। मग आम्ही लागली 4 टीम तयार केला। 4 ते 5 किलोमीटर भागातून आम्ही पैसे शोधून काढला। त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनार यांच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली। त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन